राम राम मंडळी, मी तेजा देवकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. मंडळी, आज आहे खंडेनवमी. खंडेनवमी काय माहितीये का तुम्हाला? विधी आपल्या सगळ्यांनाच माहितीये, पण त्यामागचं मर्म काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या बरोबर असणार आहेत मंदिर अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सर. जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणाले, आपल्या बरोबर आहेत मालेकर सर. सर नमस्कार. सर, आज आहे खंडेनवमी आणि इथली गर्दी अगदी ओसंडून वाहतीये. त्यावरूनच कळतंय की आजचा दिवस किती मोठा आहे. मला जाणून घ्यायचं आहे की खंडेनवमी म्हणजे नक्की काय आणि आजचा आध्यात्मिक अर्थ. खंडेनवमी अर्थात महानवमी म्हणजे नवरात्र उत्सवाचा व्रताचा पारण्याचा दिवस. 9 दिवस उपवास केल्यानंतर ज्या दिवशी सांगता होते तो दिवस म्हणजे महानवमीचा. याला महानवमी असं ओळखलं जातं. अष्टमी तिथी म्हणजे महाअष्टमी आणि नवमीला महानवमी म्हणून ओळखलं जातं. याला खंडेनवमी असं नाव मिळण्याचं कारण असं, खंडा म्हणजे शस्त्र अर्थात खडग, आणि या खडगाची पूजा ज्या दिवशी केली जाते ती तिथी म्हणून ही खंडेनवमी. याचं आध्यात्मिक महत्व हेच की नवमी अर्थात 9 ही पूर्ण तिथी. नवानंतर एक अंकी संख्या पूर्ण होतात आणि म्हणूनच नवमी ही महातिथी किंवा पूर्णतिथी मानली जाते. सर, आपले जे सगळे सण आहेत ते कृषी संस्कृतीशी जोडले गेलेले आहेत असं म्हटलं तरी चुकणार नाही, नाही का? म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपण जे बीजारोपण करतो ती म्हणजे बीजांची तपासणीच झाली. मी असं ऐकलंय की पूर्वीच्या काळी पावसाळ्याचे 4 महिने शेती व्हायची आणि त्यानंतर लोक युद्धासाठी निघायचे. म्हणजे त्यातूनच शस्त्रपूजनही सुरू झालं असेल. पावसाळ्यात बाजूला ठेवलेली शस्त्र त्यानंतर पुन्हा पूजायची. बरोबर आहे. नवरात्र महोत्सव म्हणजे या बीजांच्या परीक्षणाचा दिवस. 9 दिवस रुजत घातलेल्या बीजांचे अंकुर बघून त्या बीजांची उगवण क्षमता, त्यांची पुनरुत्पादन क्षमता तपासून बघितल्याप्रमाणे या घटाचं हे घटोत्थापन आज झालं. शिवरायांच्या काळामध्ये आपण म्हणालात तसं 9 ही दिवस या शक्तीचा आराधना करून 9व्या दिवशी या शस्त्रांची पूजा करण्याचा प्रघात आपल्याला आधी प्राचीन काळापासून पाहायला मिळतो. याच्या मागे फारशी मोठी पुराण कथा नसली तरी महाभारतातल्या उल्लेखाप्रमाणे अज्ञातवासात असलेल्या पांडवांनी शमीच्या वृक्षावर ठेवलेली आपली अस्त्र पुन्हा धारण केली तो दिवस दसऱ्याचा. आणि म्हणून या 4 महिन्यात शेतीच्या काळानं आपण बाजूला ठेवलेली शस्त्र घासून पुसून लख्ख करायची, स्वच्छ करायची आणि दशमीला सीमोल्लंघनाच्या रूपानं ती नव्यानं परजायची आणि नव्या मोहिमेला निघायचं. याचा सुरुवातीचा दिवस म्हणून महानवमी दिवशी शस्त्रपूजा आणि त्यालाच जोडून काही ठिकाणी बलिदानही केलं जातं, ते याच कारणासाठी. सर, मला जाणून घ्यायचंय की देवी आईच्या मंदिरात शस्त्रपूजन कसं केलं जातं आणि मी ऐकलंय की शस्त्रांना लव्हाळी वाहिली जाते. त्या मागचं मर्म काय आहे? खंडेनवमी दिवशी देवीच्याही शस्त्रांची पूजा देवीच्या जामदारखान्यावर म्हणजे खजिन्यावरती केली जाते. देवीच्या वापरातली अर्थात त्रिशूल, खडग ही अलंकार पूजेची शस्त्र, गदा वगैरे शस्त्रांची पूजा केली जाते. त्याचबरोबर नित्य उपचारातल्या अनेक साहित्यांची पूजा केली जाते. आणि त्याला जोडूनच कोल्हापूर भागात एक विशेष परंपरा आहे, ती म्हणजे महानवमी दिवशी या शस्त्राला लव्हाळी वाहिली जातात. लव्हाळ हे खरं तर पाणगवत, पाणथळ जागी उगवणाऱ्या या गवताला या शस्त्रांना अर्पण करण्याचं कारण पुराणकथेमध्ये असं सांगितलं जातं. महाभारत युद्धानंतर गांधारीनं भगवान श्रीकृष्णाला शाप दिला, जसं माझं कुळ आपापसात लढून आज नष्ट झालं तसंच आजपासून 36 वर्षांनी तुझंही कुळ नष्ट होईल. महाभारत युद्धानंतर जगात सर्वत्र शांती पसरली, पण यादव वीरांना विरोध करणारा कोणी उरलं नाही. त्यामुळे त्यांच्या अंगामध्ये एक उन्मत्तपणा यायला लागला. अशातच श्रीकृष्णपुत्र सांब आणि त्याच्या मित्रांनी दौम्य ऋषींची थट्टा केली आणि त्या थट्टेचं स्वरूप असं होतं की श्रीकृष्णपुत्र सांब याला एका गरोदर स्त्रीचं रूप देऊन त्यांनी दौम्य ऋषींपुढे उभं केलं आणि विचारले, हिला मुलगा होईल की मुलगी हे सांगा. असं म्हटल्याबरोबर दौम्य ऋषींनी ते कपट ओळखलं आणि म्हणाले, हिला मुसळ होईल आणि ते तुमच्या सगळ्यांचा नाश करेल. दौम्य ऋषींच्या सांगण्याप्रमाणे सांब शरीरातून एक मुसळ प्रगट झालं
आणि त्या मुसळानं यादववीरांचा घात करायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णांनी त्या मुसळाचा चुरा केला आणि समुद्रामध्ये विसर्जन केलं. कालांतरानं सर्व यादववीर प्रभास क्षेत्रावरती आले. जाताना भगवान श्रीकृष्णांनी सर्वांची शस्त्र काढून घेतली होती, पण तिथं जाऊनही आपापला गर्व अहंकार न विसरता यादववीरांनी मदोन्मत्त होऊन आपापसात युद्ध करायला, भांडणं करायला सुरुवात केली. शस्त्र मिळणार म्हणून समुद्र काठावरची लवाळी घेऊन यांनी आपापसात लढाई सुरू केली. दौम्य ऋषींनी दिलेल्या शापातून जन्मलेल्या त्या मुसळाचं चूर्णच लवाळी म्हणून जन्माला आलं होतं आणि त्या लवाळ्यांनीच या यादववीरांचा घात केला असं मानलं जातं. थोडक्यात वेळ पडली तर गवताच्या पात्यालाही शस्त्राचं स्वरूप येतं. म्हणजे कमकुवत वाटणारी मनगट सुद्धा प्रसंगी शस्त्र धारण करू शकतात हे सांगण्यासाठी लवाळ म्हणजे वेळ पडल्यानंतर या गवतालाही शस्त्राचं स्वरूप येतं ही सांगणारी कथा जपणारा हा प्रसंग लवाळी अर्पण करून शस्त्रांची पूजा करण्यामध्ये दिसून येतो. सर, आज खंडेनवमी आहे. देवीच्या मंदिरात रोज पूजा होतेच, पण आज काही विशेष विधी किंवा विशेष पूजा होतात का? नवमी म्हणजे महानवमी. या नवमीला खंडेनवमी असं नाव आहे. खंडा म्हणजे खडग, खडगाचं बोलीभाषेतलं रूप म्हणजे खांडा. ज्या दिवशी या खंडाची पूजा, या शस्त्राची पूजा केली जाते ती तिथी म्हणजे खंडेनवमी. 9 दिवस देवीचं अनुष्ठान केलं. महिषासुराचा वध अष्टमीच्या उत्तरात्री झाल्यानंतर या व्रताची सांगता करण्याचा दिवस म्हणजे ही महानवमी. आजच्या दिवशी जगदंबेला नैवेद्य समर्पित करून या नवरात्र महोत्सवाची सांगता केली जाते. मंदिरामध्ये सुद्धा विविध प्रकारानं म्हणजे नवमीच्या दिवशी सकाळी पूर्णाहुती झाल्यानंतर दुपारी घटोत्थापन म्हणजे घट उठवले जातात. त्यानंतर त्याच वेळेला जामदारखान्यावरती देवीच्या शस्त्रांचं सुद्धा पूजन केलं जातं. शस्त्रांसह पूजन करण्याचा हा दिवस म्हणजे महानवमी अर्थात खंडेनवमी. आज खंडेनवमीचे विधी पार पडतायत आणि उद्या आहे दसरा. कोल्हापूरचा दसरा हा सगळ्यांनाच माहिती आहे. सर, दसऱ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या दिवशी काही वेगळ्या पूजा, काही वेगळ्या विधी असतात का? विजयादशमी अर्थात दसरा. कोल्हापूरचा दसरा हा शाही दसरा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक कोल्हापूरकराला या दसरा महोत्सवाची, या दसऱ्याच्या सीमोल्लंघनाची ओढ असते. संध्याकाळी 4च्या सुमाराला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई, गुरु महाराज आणि राजवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि अंबादेवघरातल्या तुळजाभवानीच्या पादुका पालखीमध्ये विराजमान होऊन शाही लवाजम्यासह दसरा चौकाकडे मार्गस्थ होतील. इकडं दसरा चौकात देवी पोहोचते न पोहोचते तोच राजवाड्यातून म्हणजे नव्या राजवाड्यातून हुजूर स्वारींची ऐतिहासिक अशी मेबॅक कारमधून आगमनाची वेळ होईल. कोल्हापूर RTO अर्थात कोल्हापूर परिवहन पोलिसांच्या तर्फे एक्सकॉर्ट करत महाराजांची ही ऐतिहासिक अशी मेबॅक कार जी साधारणपणे 1930च्या दशकात बनवली गेली आहे, अशा मेबॅक कारमधून श्रीमंत महाराज शाहू छत्रपती, श्रीमंत महाराज युवराज संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह श्रीमंत युवराज शहाजीराजे छत्रपती आणि श्रीमंत यशराज राजे असा संपूर्ण राजपरिवार या ऐतिहासिक अशा दसरा सोहळ्यासाठी या मेबॅक कारमध्ये विराजमान होऊन दसरा चौकाकडे येईल. महाराजांचं हुजूर स्वारीचं आगमन झाल्यानंतर बंदुकीच्या फैरी झडतील, सलामी होईल आणि त्यानंतर कोल्हापूर पोलीस बँडतर्फे पोलीस बँडची मानवंदना होईल. हे कोल्हापूर संस्थांचं राज्यगीत वाजवलं जाईल. त्यांची मानवंदना स्वीकारून उपस्थितांना अभिवादन करून हुजूर स्वारी आसनस्थ होईल. तोपर्यंत लकडकोटामध्ये आपट्याच्या राशीला म्हणजे सोन्याच्या राशीची तयारी संपूर्ण झाली आहे बघून चोपदार महाराजांना लकडकोटाकडे चढण्याची विनंती करतील. महाराज समस्त परिवारासह लकडकोटाकडे येतील, सोन्याच्या राशीचं पूजन करतील, दुर्गेची आरती होईल आणि बंदुकीच्या फैरी झडल्यानंतर कोल्हापूरची सगळी संस्थानप्रेमी आणि उत्सवप्रेमी जनता सोनं लुटण्यासाठी या लकडकोटाकडे धाव घेईल. अगदी मोजक्या क्षणाचा सोनं लुटण्याचा हा सोहळा पार पडेल आणि त्यानंतर क्षणापूर्वी एकमेकाशी झटापट करणारे कोल्हापूरकर एकमेकाला सोनं देतील. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा अशा शुभेच्छा देत एकमेकाच्या गळाभेटी घेतील. हा सोहळा मोठ्या थाटात या ठिकाणी चौकामध्ये संपन्न होतो. सर, आईची पालखी उद्या नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार. ऐतिहासिक दसरा चौकात सीमोल्लंघन होणार. हा जो पालखी मार्ग आहे त्याचं वेगळेपण काय आहे सर? कोल्हापूरचे प्रत्येक उत्सव आपापल्या परीने वेगवेगळे असतात. या दसरा चौकामध्ये ज्या वेळेला जगदंबा सीमोल्लंघनासाठी येते त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य. सीमोल्लंघन पूर्ण केल्यानंतर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची पालखी सिद्धार्थ नगरातून पंचगंगा नदीच्या तीरावरती येते. ही सिद्धार्थ नगरातून निघालेली पालखी प्रत्येक दारामध्ये आरती स्वीकारून पंचगंगेच्या तीरावरती येते. करवीर छत्रपतींच्या ऐतिहासिक अशा समाधीस्थळांना भेटी देते आणि त्यानंतर शुक्रवार पेठेतून पुन्हा एकदा मंदिराकडे मार्गस्थ होते.
गुजरीच्या परिसरात पालखी आल्यानंतर मंदिरावरच्या घंटेचा नाद सुरू होतो आणि सोनं लुटून आई अंबाबाई परत आल्यानंतर पुन्हा एकदा मंदिर प्रदक्षिणा करून देवी सदरेवरती बसते. दसरा सोहळ्याचं हे वैशिष्ट्य की समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेत करवीर निवासिनीचा हा आनंद सोहळा पूर्ण होतो आणि हेच या सोहळ्याचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणता येईल. सर, सीमोल्लंघन याच्या मागे काही धार्मिक ऐतिहासिक संदर्भ आहेत का? याबाबत तुम्ही काय सांगाल? सीमोल्लंघन म्हणजे आपल्या राज्याची सीमा ओलांडून नवा प्रदेश काबीज करण्यासाठी जाण्याचा दिवस. शिवरायांच्या काळामध्ये 4 महिने शेतीमध्ये राबणारे सगळे मावळे आता नव्या मुलुकगिरीवरती जायला सज्ज व्हायचे ते या दसऱ्या दिवशी. खंडेनवमीला शस्त्रांची पूजा करायची आणि बलिदानाच्या निमित्तानं ती शस्त्र पारजून बघायची. परजलेली शस्त्र घेऊन नव्या मुलुकगिरीवर निघण्याचा दिवस म्हणजे दसरा. आणि त्याचंच प्रतिकरूप म्हणून सोनं लुटून पहिल्यांदा आपल्या गृहलक्ष्मीला आणि घरातल्या देवदेवतांना अर्पण करायचं असा दसऱ्याचा विधी. पुराण काळामध्ये रघुराजानं कौसाची मागणी पुरवण्यासाठी इंद्रावर स्वारी करण्याचं ठरवलं आणि म्हणून इंद्रानं सुवर्ण मुद्रांचा वर्षाव आपट्याच्या झाडांवरती केला आणि तीच पानं आजही आपण सोने म्हणून लुटतो. सीमोल्लंघनाच्या निमित्तानं राजे लोक स्वतःची शक्ती परजून बघायचे, नव्या सीमांना नव्या प्रदेशाला काबीज करण्याचा शुभारंभ करायचे आणि म्हणूनच दसरा हा सण प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. तो अपप्रवृत्तींवरती मिळवणाऱ्या विजयासाठी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला तो दिवस, भगवती दुर्गेनं महिषासुरावरती विजय मिळवला तो हा दिवस आणि एकूणच विजयाची तिथी म्हणून विजयादशमीची तिथी. या दिवशी जगदंबेचं स्मरण केलेला प्रत्येक उपक्रम यशस्वी होतो अशी भक्तांची संकल्पना. त्यामुळे अनेक नव्या उपक्रमांना नव्या उत्कर्षाच्या वाटांना सुरुवात करण्याचा दिवस म्हणून विजयादशमीचं महात्म्य भक्तांच्या आणि एकूणच समाजमानाच्या मनामध्ये. सर, दसरा उत्सवाचा संदर्भ पांडवांशी जोडला जातो, तो कसा काय? पांडवांनी कौरवांशी जी द्युतक्रीडा केली त्या द्युतक्रीडेमध्ये एक पण असा ठरला होता की या द्युतक्रीडेचा निकाल जो हरेल त्याला 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. या 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये स्वतःचं नाव, गाव, ओळख सगळं काही पांडवांना लपवावं लागणार होतं. आणि पांडवांची खरी ओळख होती ती त्यांची शस्त्र. खांद्यावरती गांडीव धनुष्य घेतलेला आणि अक्षय भाता असलेला वीर म्हणजे अर्जुन किंवा हातात गदा घेतलेला वीर म्हणजे भीम, ही ओळख प्रत्येकाच्या मनीमानसी ठसलेली होती. पांडवांना नेमकी हीच ओळख लपवायची होती म्हणून शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये त्यांनी ही सगळी शस्त्र लपवली. पांडवांची ओळख उघड करावी म्हणून कौरवांची अनेक कारस्थानं सुरू होती. त्यातूनच त्यांना वार्ता कळली की विराट राजाच्या घरी 5ही पांडवांसह द्रौपदीनं आश्रय घेतलेला आहे. तेव्हा ते कौरवांच्या संपूर्ण सेनेनं ठरवलं की आता पांडवांचं हे सोंग, त्यांचा हा अज्ञातवास उघडकीला आणायचा म्हणून विराट राजाचं गोग्रहण अर्थात विराट राजाच्या गायी पळवण्यासाठी कौरवांनी आक्रमण केलं. विराटाचा पुत्र असलेल्या उत्तरानं पहिल्यांदा अतिशय बालिशपणानं मोठ्या शौर्यानं सांगितलं की मला सारथी नाही तर मी कौरवांचा पराभव केला असता. कौरवांनी आक्रमण केले हे ऐकून बृहन्नडेच्या रूपात असलेले अर्जुनाचे भाऊ स्फुरले आणि त्यानं उत्तराला सांगितलं की मी तुझा सारथी होतो पण चल रणात पराक्रम गाजवू. उत्तर अर्जुनाबरोबर बाहेर पडला खरा पण त्या शमी वृक्षाजवळ गेल्यानंतर, त्या युद्धभूमीवरती गेल्यानंतर त्याला लक्षात आलं की आपण हा पराक्रम करू शकत नाही. त्यावेळेला अर्जुनानं त्याला सांगितलं, बृहन्नडेनं त्यांना सांगितलं की आता तू माझा सारथी हो, मी हा तुला पराक्रम दाखवतो. आणि याच दसऱ्याच्या निमित्तानं शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्र पांडवांनी पुन्हा धारण केली, तो आजचा दिवस. आणि म्हणूनच विजयादशमीचा हा दिवस आपणच घालून घेतलेल्या मर्यादांना ओलांडून पुढे जाण्याचा दिवस म्हणून हा सीमोल्लंघनाचा दिवस. आपणच आपल्या मनामध्ये आपण काहीतरी स्वतःच्या मर्यादा ठेवलेल्या असतात, आपण काहीतरी न्यूनगंड बाळगून असतो, त्या सगळ्याच्या पलीकडे पार जाण्याची प्रेरणा देणारा दिवस म्हणजे विजयादशमी. आणि त्यासाठी आशीर्वाद असेल तो जगदंबेचा आणि तो सदोदित सगळ्यांवरती राहावा हीच तिच्या चरणी प्रार्थना. सर, खरंच खूप सुंदर माहिती सांगितली तुम्ही या भागात.
ही नवरात्र मी कोल्हापुरात आईच्या चरणी अनुभवली. सुरुवात उत्कंठा वाढवणारी होती, तर शेवट खूप काही शिकून गेला. आईचा आशीर्वाद आयुष्य व्यापून उरणारा, हे सगळं मनात साठवून मी आज तुमचा निरोप घेणार आहे. हे 9 दिवसाचे आमचे प्रयत्न तुम्ही इतक्या प्रेमाने पाहिलेत, तुम्ही इतकं प्रेम आम्हाला दिलत, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आमचे सहप्रायोजक रेलिवॅक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर यांचेही आभार. चला तर मग मंडळी, या भागात, या मालिकेत मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत रिलिव्हॅक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा. रिलिव्हॅक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखता नाविन्य.